पनवेल ते खांदेश्वर रेल्वे स्थानकादरम्यान गुरुवारी सकाळी एक धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे। पनवेलहून सीएसएमटी कडे जाणाऱ्या लोकलमधील महिला डब्यातून प्रवास करणाऱ्या 18 वर्षीय तरुणीला एका व्यक्तीनं चालत्या ट्रेनमधून खाली ढकललं। या घटनेत तरुणी थेट रुळांवर पडली आणि ती गंभीर जखमी झालीय। रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी शेख अख्तर नवाज वय अंदाजे 50 या आरोपीला अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार ही तरुणी खारघर येथील नामांकित शिक्षण संस्थेत अभियांत्रिकीचं शिक्षण घेत आहे। गुरुवारी सकाळी सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास ती आपल्या मैत्रिणींसह पनवेल रेल्वे स्थानकावरून लोकलने प्रवास करत होती। ती महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यात होती। गाडी सुटत असतानाच आरोपी जबरदस्तीनं महिला डब्यात चढला। यावर महिला प्रवाशांनी त्याला जाब विचारत खाली उतरण्यास सांगितलं, मात्र आरोपीने महिलांशी वाद घालण्यास सुरुवात केली। वाद वाढत गेल्यानंतर रागाच्या भरात आरोपीनं 18 वर्षीय तरुणीला पाठीमागून जोरदार धक्का दिला। त्यामुळे ती चालत्या लोकलमधून खाली पडून थेट रुळांवर आदळली। या घटनेत तरुणीच्या डोक्याला, कमरेला तसेच हातापायांना गंभीर दुखापत झाली। जखमी अवस्थेत तिने आपल्या वडिलांना फोन करून घटनेची माहिती दिली। तिला तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याचं समजतं। घटनेनंतर आरोपी खांदेश्वर स्थानकात उतरून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, मात्र डब्यातील सतर्क महिला प्रवाशांनी त्वरित रेल्वे पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तायडे यांनी दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक तपासात आरोपीचं मानसिक संतुलन बिघडल्याचं दिसून आलंय। न्यायालयानं आरोपीला 3 दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावली आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, पनवेल। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।